नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, आय.टी. ॲडमिशनचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर आय.टी. ॲडमिशनची पहिली मेरिट लिस्ट लागलेली आहे. ही मेरिट लिस्ट कशी पाहायची, आपल्याला कोणता ट्रेड लागलेला आहे ते कसं पाहायचं, आपल्याला कोणतं कॉलेज लागलेलं आहे, कोणतं इन्स्टिट्यूट लागलेलं आहे ते कसं पाहायचं, आपलं नाव लागलेलं आहे का नाही हे कसं चेक करायचं, या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात. तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचंय आय.टी. ॲडमिशनच्या admission.dvet.gov.in आणि इथे तुम्हाला कॅन्डिडेट लॉगिन मध्ये रजिस्टर कॅन्डिडेट लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जो काही तुमचा लॉगिन आयडी आहे आणि जो पासवर्ड आहे तो टाकायचा आहे आणि जो कॅप्चा दिसतोय आहे तसा खाली टाकून लॉगिन बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्वांना माहिती आहे तर आपलं लॉगिन करून घ्या. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला इथे अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल. आपल्याला जायचं आहे ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज मध्ये. ऍडमिशन ऍक्टिव्हिटीज वरती तुम्हाला ऑप्शन आहे त्यामध्ये क्लिक करायचे आणि आपल्याला जायचं इथे 4 नंबरचा ऑप्शन आहे अलोकेशन मेरिट अँड ऍडमिशन स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला सर्व माहिती दाखवेल. इथे आल्यानंतर थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे पहा अलॉटमेंट स्टेटस. अलॉटमेंट जे स्टेटस आहे तर इथे पहा फर्स्ट राऊंड अलॉटमेंट स्टेटस. पहिला जो राऊंड लागलेला आहे फर्स्ट मेरिट लिस्टचा तर तुम्हाला कोणतं कॉलेज अलोकेट झालेलं आहे यामध्ये इथे पाहू शकता. तर इथे जे काही कॉलेजचं नाव दिसेल, तुम्हाला इन्स्टिट्यूटचं नाव दिसेल, ते तुम्ही इथे कोणतं कॉलेज लागले ते पाहू शकता. तसेच नेम ऑफ अलॉटेटेड ट्रेड कोणता लागलेला आहे तो ट्रेड दिसेल आणि कोणत्या कॅटेगरीमधून तुम्हाला इथे लागलेला आहे तुमचा नंबर तो सुद्धा दिसेल. तर ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांना हे कॉलेज दिसेल आणि ट्रेड दिसेल. त्यांना अशा पद्धतीने नंबर लागल्यानंतर दिसेल तर त्यांनी या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता आणि ऍडमिशन नसेल घ्यायचं तर सोडून देऊ शकता. आणि ज्यांचा नंबर लागलेला नाही त्यांना इथे NA दिसेल किंवा नॉट अलोकेटेड इथे काहीच दिसणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता आपलं मेरिट लिस्ट मध्ये नाव लागलेलं आहे का नाही. हे समजलं. आता ज्यांचं नाव लागलेलं आहे त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी ऍडमिशन ऍक्टिव्हिटी मध्ये जायचं नाही तर अलॉटमेंट लेटर वरती क्लिक करायचं. इथे पहा ऍडमिशन ऍक्टिव्हिटी शेवटून दुसरा ऑप्शन आहे अलॉटमेंट लेटर यावरती क्लिक करायचं आणि जर तुम्हाला या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर इथे तुम्ही याची PDF जी आहे ते जनरेट करायची. इथे पहा अलॉटमेंट लेटर आपल्याला आलेला आहे, कोणत्या कॉलेजमध्ये आपला नंबर लागलेला आहे, अलॉटमेंट राऊंड कुठला आहे, प्रेफरन्स नंबर कोणता आहे, तसेच कोणत्या कॅटेगरीमधून लागलेला आहे, ITचा कोड काय आहे, इलेक्ट्रिशियन लागलेला आहे का कोणता लागलाय. आता माझ्या केसमध्ये इलेक्ट्रिशियन लागलाय त्यामुळे मी इलेक्ट्रिशियन, तुमचा इथे दुसरा असू शकतो आणि कोणतं कॉलेज लागलेलं आहे त्याचा ऍड्रेस वगैरे तुम्हाला दाखवेल. खाली तुम्हाला जर या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला खाली जनरेट अलॉटमेंट PDF वरती क्लिक करायचं आहे आणि ही PDF जी आहे ते तुमची डाउनलोड होईल आणि ही PDF डाउनलोड करायची, याची जी प्रिंट आहे ती प्रिंट काढायची आहे आणि प्रिंट काढल्यानंतर त्याच्यासोबत डॉक्युमेंट जोडा. ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जी काही PDF आहे याची प्रिंट काढा, याच्यासोबत जे काही डॉक्युमेंट्स आहेत ओरिजिनल सगळे जोडा आणि ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही जाऊ शकता आणि ऍडमिशन घेऊ शकता. तर अशा पद्धतीने ऍडमिशन लवकरात लवकर घ्या. आता ज्यांना हे कॉलेज नको आहे, जे लागलेलं कॉलेज आहे ते नको आहे तर ते पुढच्या फेरीसाठी वेट करू शकतात, म्हणजे सेकंड मेरिट लिस्ट साठी थांबू शकतात, त्यांना दुसरं कॉलेज नंतर लागू शकतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही मेरिट लिस्टची प्रोसेस आहे. आता ज्यांना पुढच्या फेरीसाठी थांबायचं आहे त्यांच्यासाठी काय काय टाइम टेबल आहे ते समजून घ्या. तर मित्रांनो, इथे पाहू शकता जी काही पहिली फेरी आहे ती आता झालेली आहे, म्हणजे पहिली मेरिट लिस्ट लागलेली आहे 15 जुलै. 15 जुलैला ही मेरिट लिस्ट लागलेली. तर ऍडमिशन तुम्हाला 19 जुलैपर्यंत घ्यायची आहे. लक्षात ठेवा 19 जुलैपर्यंत तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि ज्यांना ऍडमिशन घ्यायचं नाहीये किंवा ज्यांचा नंबर लागले नाही ते दुसऱ्या फेरीसाठी थांबू शकतात. दुसरी फेरी आहे जी आता त्याचं तुम्ही आता 15 जुलै ते 19 जुलैपर्यंत तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला प्रेफरन्स वगैरे चेंज करायचा असेल, काही करेक्शन करायचे असतील, एडिट करायचं असेल फॉर्म तर तुम्ही तो एडिट करू शकता, प्रेफरन्सेस वगैरे लावू शकता 19 जुलैपर्यंत. आणि दुसरी मेरिट लिस्ट लागणार आहे 27 जुलैला. 27 जुलैला सायंकाळी 5 वाजता तुम्हाला SMS द्वारे सुद्धा कळवण्यात येईल किंवा तुम्ही आत्ता आपण जसं दाखवलं पहिले मेरिट लिस्ट कशी लागते ती तशा पद्धतीने लॉग इन करून तुम्ही पाहू शकता, अलॉटमेंट लेटर डाउनलोड सुद्धा करू शकता. तर 27 तारखेला दुसरी मेरिट लिस्ट लागणार आहे तर ते तुम्ही इथे पहा. तशाच पद्धतीने जे काही तिसरी मेरिट लिस्ट आहे ते 9 ऑगस्टला लागेल. तुम्हाला जे काही चेंज करायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही ते चेंज करू शकता. चौथी फेरी पण होणार आहे. चौथ्या फेरीचं 20 ऑगस्टला इथे लागणार आहे, तुम्हाला SMS द्वारे कळवण्यात येणार. आणि 17 जुलैपासून पुन्हा जे काही फॉर्म आहेत ते पुन्हा तुम्ही भरू शकता 24 ऑगस्टपर्यंत. जर ज्यांचे कोणाचे भरायचे राहिले असतील, ज्यांना त्यामध्ये काही एडिट करायचं असेल, दुरुस्ती करायची असेल तर 17 जुलै ते 24 ऑगस्टपर्यंत तुम्ही त्यामध्ये पुन्हा फॉर्म भरू शकता, अर्ज करू शकता. अशा प्रकारचं हे टाइम टेबल आहे. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. ज्यांना नंबर लागलेला आहे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन आणि आपलं ॲडमिशन घेऊन टाका. धन्यवाद.